हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्साइनमेंट अकाउंटिंगच्या जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कन्सायनर आणि कन्सायनी. कन्सायनर म्हणजेच प्रिन्सिपल म्हणजेच जो वस्तू पाठवतो आणि कन्सायनी म्हणजेच त्याचा एजंट जो त्याच्या बिहाफमध्ये वस्तू सेल करतो. त्यामध्ये कन्साइनमेंट अकाउंटिंगमध्ये पहिली एंट्री आहे जेव्हा कन्सायनर कन्सायनीकडे वस्तू पाठवतो, when goods sent on consignment. आणि कन्साइनमेंट अकाउंटिंगमध्ये आपल्याला दोन अकाउंट मेन ओपन करावे लागतात, जे की कन्साइनमेंट अकाउंट आणि कन्सायनी अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे, म्हणजे यामध्ये डेबिट साईडला ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट साईडला इन्कम्स आणि गेन्स रेकॉर्ड केले जातात. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. जर कन्सायनरने कन्सायनीकडे वस्तू पाठवलेल्या असेल तर त्याची एंट्री होईल कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, आणि कन्सायनीच्या बुकमध्ये एंट्री होणार नाही. दुसरी एंट्री आहे एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर. कन्सायनर कन्सायनीकडे वस्तू पाठवताना काही एक्सपेन्सेस करेल, जसं की फ्रेट पेड करेल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कन्सायनरकडे वस्तू पाठवण्यासाठी. तर जेवढे काही कन्सायनर एक्सपेन्सेस करेल तो त्याच्या बँकद्वारे एक्सपेन्सेस पे करेल, कारण कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अशी एंट्री होती. कारण जर आपण प्रत्येक आयटम जर इथं घेतला, समजा फ्रेट पे केला असेल तर टू फ्रेट हे घ्यावं लागेल. परंतु कन्साइनमेंट अकाउंटिंग हे याचा एक प्रमुख उद्देश आहे की यामध्ये आपण लिमिटेड अकाउंट्स मेंटेन करणार आहोत. यामध्ये आपण याचा उद्देश असा आहे की लिमिटेड अकाउंट्स आपण कसे मेंटेन करायचे यामध्ये हे शिकणार आहोत. त्यामुळे आपण इथं प्रत्येक एक्सपेन्सेस पे केल्याची एंट्री न करता आपण त्याला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट या अंडर घेणार आहोत. ते आपण प्रॉब्लेम आल्यानंतर समजून घेऊया. आणि कन्सायनीच्या बुकमध्ये सुद्धा एंट्री होणार नाही, कारण कन्सायनरने एक्सपेन्सेस पे केल्याची ही एंट्री आहे. तिसरी एंट्री आहे एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनी. कन्सायनीने काही एक्सपेन्सेस पे केले असतील, म्हणजेच कन्सायनीला फ्रीडम दिलेला असतं की ती तो एक्सपेन्सेस करू शकतो वस्तू विकण्यासाठी. समजा एखादं शोरूम असेल, गोडाऊन असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वरती काही खर्च केला असेल तर तेवढे एक्सपेन्सेस कन्सायनी पे करेल. कन्सायनरच्या बिहाफमध्ये एक्सपेन्सेस पे केल्याची एंट्री होईल कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट, म्हणजे कन्सायनरच्या बुकमध्ये. आणि कन्सायनीच्या बुकमध्ये एंट्री होईल कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि इथे कन्सायनीच्या बुकमध्ये कन्सायनर अकाउंट डेबिट टू जर आपण एक्सपेन्सेसचे आयटम घेतले तर आपल्याला समजा फ्रेट पे ॲडव्हर्टाइजमेंट केली असेल कन्सायनीने, तर ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला सेपरेट केलं तर आपल्याला लेजर अकाउंटचा रूल माहिती आहे. रिव्हर्स पोस्टिंगमध्ये आपल्याला आणखी एक अकाउंट तयार करावे लागेल ॲडव्हर्टाइजमेंट. त्यामुळे हे टाळण्यासाठी आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या हेडिंग अंडरच हे घेतो. चौथी एंट्री आहे गुड्स सोल्ड बाय कन्सायनी. म्हणजे कन्सायनीने काही वस्तू विकल्या असतील तर त्याची एंट्री होती इन द बुक्स ऑफ कन्सायनर कन्सायनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. वस्तू विकलेली आहेत, कारण याच्यापासून गुड्स सोल्ड झाले की इन्कम जनरेट होईल. त्यामुळे याची पोस्टिंग कन्साइनमेंट अकाउंट डेबिटच्या क्रेडिट साईडला होईल आणि इन द बुक्स ऑफ कन्सायनी एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनर अकाउंट. गुड्स सोल्ड केल्याची एंट्री आहे. पाचवी एंट्री आहे फॉर सेलिंग गुड्स कन्सायनी गेट कमिशन, म्हणजे कमिशन ड्यूची एंट्री आहे. कन्सायनी हा फुकट काय काम करणार नाही, तो त्यासाठी कमिशन चार्ज करेल आणि कमिशन तो
पूर्ण वस्तू विकल्यानंतर चार्ज करेल. कमिशनचा रेट हा डिसाईड केलेला असतो अगोदरच किंवा त्यावरती त्याच्या बेसिसवरती कन्सायनीला कमिशन मिळते. त्यामध्ये कन्सायनरच्या बुकमध्ये एंट्री होईल कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट आणि कन्सायनीच्या बुकमध्ये एंट्री होईल कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कमिशन ड्यूची एंट्री आहे. 6वी एंट्री आहे वेन प्रॉफिट अराइज्ड ऑन कन्साइनमेंट, म्हणजे जेव्हा कन्सायनी आपल्या बिहाफमध्ये कन्सायनरच्या वस्तू विकेल तेव्हा समजा कन्सायनीने वस्तू जास्त किमतीमध्ये विकल्या तर प्रॉफिट होईल आणि जेवढा काही प्रॉफिट होईल त्यामध्ये कन्सायनी हा त्याचे कमिशन आणि केलेले एक्सपेन्सेस मायनस करून रिमेनिंग अमाऊंट हे कन्सायनरला पाठवून देईल. इन द बुक्स ऑफ कन्सायनी एंट्री होत नाही. 7वी एंट्री आहे वेन लॉस अराइज्ड ऑन कन्साइनमेंट, म्हणजे जर कन्सायनरने पाठवलेल्या वस्तू विकू शकला नाही तर तेव्हा समजा लॉस झाला तर त्याची एंट्री होते इन द बुक्स ऑफ कन्सायनर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट रिव्हर्स पोस्टिंग. आणि इन द बुक्स ऑफ कन्सायनी एंट्री होत नाही. 8वी एंट्री आहे गुड्स सोल्ड बाय कन्सायनी टू कन्सायनर फॉर एनी रिझन. जर कन्सायनरने पाठवलेल्या वस्तू जर रिटर्न केल्या असतील, समजा ते डिफेक्टिव्ह असतील तर त्याची एंट्री होईल गुड्स रिटर्न ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट, म्हणजेच कन्साइनमेंटमध्ये गुड्स रिटर्न आलेले आहेत त्यामुळे याची एंट्री कन्साइनमेंट अकाउंट डेबिट कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची पोस्टिंग होईल. 9वी एंट्री आहे वेन ॲडव्हान्स गिवन बाय कन्सायनी टू कन्सायनर फॉर सेलिंग गुड्स, म्हणजेच कन्सायनीने वस्तू विकल्यानंतर ॲडव्हान्स दिलेला असेल कन्सायनरला तर त्याची एंट्री होते इन द बुक्स ऑफ कन्सायनर बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट. कन्सायनीने पाठवलेली अमाऊंट आहे. आणि इन द बुक्स ऑफ कन्सायनी कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश किंवा टू बिल्स पेएबल, म्हणजेच बिल्सने जर दिले असेल तर ते बिल्स पेएबल होईल, ॲडव्हान्स घेऊन दिलेला आहे. कारण इन द बुक्स ऑफ कन्सायनरला पे केलेलं आहे त्यामुळे बिल्स पेएबल. 10वी एंट्री आहे वेन ॲडव्हान्स गिवन बाय कन्सायनी थ्रू बिल्स ऑफ एक्सचेंज, म्हणजेच कन्सायनीने बिल्स ऑफ एक्सचेंजने जर ॲडव्हान्स दिलेला असेल तर त्याची एंट्री होते इन द बुक्स ऑफ कन्सायनर बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कन्सायनी, कारण कन्सायनीकडून अमाऊंट रिसिव्ह झालेली आहे. आणि इन द बुक्स ऑफ कन्सायनर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल रिव्हर्स पोस्टिंग याची. 11वी एंट्री आहे वेन बिल डिस्काउंटेड बाय कन्सायनर फॉर एनी अर्जंट मनी, म्हणजेच आपण बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये म्हणू शकतो जर पैशाची गरज असेल तर बिल्स ऑफ एक्सचेंज हे डिस्काउंट केलं जातं आणि त्यामध्ये पैसे घेतले जातात, त्यामुळे त्याची एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, म्हणजेच त्यामध्ये समजा 10,000 रुपये अमाऊंट बिल असेल त्यामध्ये समजा डिस्काउंट चार्ज केला असेल 100 रुपये तर 100 रुपये हा डिस्काउंट होईल आणि 9,900 रुपये हे कॅश रिसिव्ह होईल.